धुळे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील झेंडे अंजण गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। येथे एका माते फिरून दारूच्या नशेत आपल्याच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केलाय। विकास महाले असं आरोपीचं नाव असून दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केलंय। दारूच्या नशेत असताना विकास यानं भांडणात मित्राच्या डोक्यात दगड घातला। यात देविदास नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। या दोघात वाद नेमका कशामुळे झाला होता हे अद्याप समजू शकलं नाही। मृत देवा बहिराम आणि आरोपी विकास महाले हे दोघेही जवळचे मित्र होते। मात्र दोघांमध्ये अचानक वाद निर्माण झाला होता। पुढे वादाचं पर्यावसान हाणामारीमध्ये झालं। या हाणामारी दरम्यान विकास महाले यानं रागाच्या भरात देवा बहिरामच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले। जखमी अवस्थेत देवा बहिराम याला धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान देवा बहिराम याचा मृत्यू झाला। रात्री दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात येतंय। आरोपी विकास महाले याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून घटनास्थळी पोलिसांकडून पुढील चौकशी करण्यात येते आहे।